आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे आणि यानंतर मुंबईच्या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत। पहिल्याच पावसात नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे। नालेसफाई झाली मग मुंबई तुंबलीच कशी असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आणि विरोधक विचारतायत। दरम्यान नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही होतोय। नालेसफाईचं कंत्राट नेमकं कसं दिलं जातं आणि यात कसा घोटाळा होतो हे आपण या नालेसफाईच्या पोलखोलमधून पाहणारच आहोत। तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई शहर पूर्व उपनगर पश्चिम उपनगरामध्ये टेंडर विभागली जातात। तर या वर्षीचे नालेसफाईचं कंत्राट हे 249 कोटींचं आहे। तर पश्चिम उपनगर 15 एजन्सीज काम पाहतायत तर पूर्व उपनगरात 10 एजन्सीज काम पाहतात। मुंबई शहरामध्ये एकूण 3 एजन्सी काम पाहतात। तर मिठी नदीसाठी 3 स्वतंत्र एजन्सींना काम देण्यात आले। वर्षभर चालणारी नालेसफाईची 10 ते 80 अशा टक्क्यांमध्ये विभागणी होते। कशा पद्धतीचे नालेसफाईसाठी कंत्राटदारांना नियम अनिवार्य आहेत ते आपण पाहतोय। एप्रिल पूर्वी 10% नालेसफाई, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 80% नालेसफाई आणि सप्टेंबर नंतर उर्वरित 10% असं सूत्र ठरलेलं आहे। तर काढलेला गाळ टाकण्यासाठी स्वतंत्र प्लॉट भाडेतत्वावरती घ्यावा लागतो। नालेसफाई करण्यापूर्वी ती करताना आणि केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढणं हे बंधनकारक करण्यात आले। जे वाहन गाळ कचरा घेऊन जाणार त्या वाहनाचा आधीचा फोटो, गाळ भरल्यानंतरचा फोटो देखील बंधनकारक करण्यात आलाय। तर ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणचे फोटोही आवश्यक आहेत। तर कंत्राटदारानं दररोज केलेलं काम ऑनलाईन पोर्टलवरती अपडेट करणंही गरजेचं आहे। दर 15 दिवसांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी करणं देखील गरजेचं आहे। अशा स्वरूपाचे नियम आहेत। नालेसफाईच्या कामामध्ये घोटाळा कसा केला जातो तेही पाहूयात। कंत्राटदारानं पाऊस पडण्यापूर्वी नाल्यांची 70% सफाई करणं गरजेचं असतं। काढलेला कचरा 48 तास सुकवणंही गरजेचं असतं। तर कचरा सुकवल्यानं जवळपास 60% वजन हे कमी होतं। मात्र कंत्राटदार 48 तास न सुकवताच डम्पिंग ग्राउंडवर ते घेऊन जातात। करार केलेल्या जागेवरती कचरा न टाकता डम्पिंग ग्राउंडवरती कचरा टाकला जातो। तर कंत्राट मिळवण्यासाठी फक्त कचरा टाकण्यासाठीचे बोगस करारही केले जातात। तर कंत्राटदाराकडनं नाले पूर्णपणे साफ न करता वरवरचा गाळ काढला जातो। नालेसफाईचे फोटो दाखवण्यासाठी फोटोशॉपचा देखील वापर केला जातो। तर गाळ काढलेला एकच ट्रक वेगवेगळ्या ठिकाणी फिरवला जातो आणि अशा पद्धतीनं गाळ न काढताच तसाच राहतो आणि त्यामुळेच मुंबईची तुंबई होते।